म्हणजे पत्रकारितेचं एवढं सामर्थ्य आहे की अक्षरशः वज्राची धार त्या पत्रकारितेला आहे. मला संजयजी विलासराव देशमुख यांचं या ठिकाणी वाक्य आठवतं. ते असे म्हणायचे की पूर्वीच्या काळी जर आपलं नाव पेपरात आलं, वर्तमानपत्रात आलं, वृत्तपत्रात आलं, तर एक आनंद व्हायचा की माझं नाव आलं. पण कालांतराने काळ असा बदलत गेला की ज्या दिवशी पेपरात नाव येणार नाही तो दिवस आनंदाचा, कारण आज माझं नाव आलेलं नाही. इतकं ही पत्रकारितेमध्ये सिद्धंतर होत गेलेली आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. कोणीतरी असंही म्हटलं आहे की पत्रकार हा समाजामध्ये एक फार मोठा दुवा आहे, कारण पत्रकारांनी नेहमी विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलं पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी नेहमी जे राजकीय व्यवस्थेमध्ये जे दोष आहेत ते दोष मांडत राहिलं पाहिजे. कायम समाजाच्या बाजूने, लोकांच्या बाजूने आपली मतं मांडली पाहिजेत. जसं दरबारकारांनी केलं की कायम त्यांनी समाजाच्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्याच्यावर त्यांनी कायम प्रहार करण्याचं काम केलं. आणि म्हणून आज ती जी आलेली परंपरा ती या सगळ्या समस्त पत्रकारांपर्यंत चालून आलेली आहे. मला असं वाटतं हा जो विषय आहे, हा सगळा विषय या ठिकाणी येत असताना आज सोशल मीडियाचा मगाशी काहींनीसुद्धा उल्लेख केला की अतिशय मोठ्या प्रमाणात साहित्यावर सुद्धा आता वाचनावर सुद्धा परिणाम झालेला आहे की फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप याच्यामुळे कुठेतरी आपलं पुस्तक घेऊन वाचन हे फार मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. आणि ही एक गंभीर अशी बाब आहे. ओके ओके माननीय श्री संजय देशमुख सरांचं स्वागत आहे. यानंतर माननीय श्री जाफळे यांचं स्वागत आहे. माननीय श्री धनंजय देशमुख हे सुद्धा या परिसंवादामध्ये सहभागी. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा गोरेगाव आणि सुप्रसिद्ध व्याख्यात्या अलिबाग. आवाज क्लिअर येतोय शेवटपर्यंत? विद्या आणि कलांची अधिष्ठात्री शारदा, तिचे सुपुत्र माझ्यासमोर बसलेले मधुबाई, व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर आणि या साहित्यिकांच्या मांदियाळीत असलेले बाकी सर्व बंधू भगिनींनो, हा विषय फार सुंदर आहे. आत्ता आपण जी चर्चा करणार आहोत की सोशल मीडियामुळे पत्रकारिता धोक्यात आली आहे का, हा खरोखर चिंतनाचा विषय आहे. कारण सोशल मीडियाचा उल्लेख झाला नाही असं एकही सत्र सकाळपासून आत्तापर्यंत झालेलं नाही. प्रत्येक सत्रात कोणी ना कोणीतरी वक्ता सोशल मीडियाचा उल्लेख करतो आहे. सोशल मीडिया आपल्या जीवनाला व्यापून दशामुळं उरलाय की काय, इतकी भीती वाटायला लागली आहे. हा सोशल मीडिया आपल्यावर हावी होतोय की काय, मला असं वाटायला लागलं की वामन पटूची जी गोष्ट आहे की तशी आता या सोशल मीडियाची गोष्ट व्हायला लागली आहे. या सोशल मीडियाने तिसरं पाऊल उचललं आणि ते आपल्या डोक्यावर ठेवून तो आपल्या पातळात घालतोय की काय, इथपर्यंत सोशल मीडिया भीतीदायक अवस्थेपर्यंत पोचायला लागला आहे. आणि या परिस्थितीमध्ये आपल्या पाठीशी जर कोणी उभं राहणार असेल तर ती पत्रकारिता असणार. काय गंमत सांगू का, पत्रकारिता आणि सोशल मीडिया यांच्याविषयी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दोन्हीची उद्दिष्ट काय याचा आधी विचार करायला हवा असं मला वाटतं. मग पत्रकारितेची उद्दिष्ट काय, तर पहिलं आणि बेसिक उद्दिष्ट म्हणजे माहिती देणं, इन्फॉर्मेशन हे पहिलं उद्दिष्ट पत्रकारितेचं. दुसरं उद्दिष्ट जागरूकता निर्माण करणं, लोकांमध्ये जे काही आपल्या अवतीभोवती घडतंय त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं. तिसरं वैशिष्ट्य, तिसरं उद्दिष्ट म्हणजे विश्लेषण करणं. जे काही घडतंय, जी बातमी येते त्या बातमीचं विश्लेषण करणं. कारण काय असतं, सामान्य माणसाला बिटवीन द लाईन्स बरेचदा समजत नाही, त्याच्यामुळे ते समजावून सांगणं हे पत्रकाराचं उद्दिष्ट असतं. त्याच्यामुळे विश्लेषण करणं, इंटरप्रिट करणं हे पत्रकाराचं उद्दिष्ट असतं, पत्रकारितेचं उद्दिष्ट असतं. त्याच्यानंतरचं उद्दिष्ट असतं ते म्हणजे जनमतावर प्रभाव टाकून बदल घडवून आणणं. ज्या ठिकाणी बदल होणं गरजेचं आहे, आता आत्र्यांबद्दल आपण ऐकलं की कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी जनमतावर प्रभाव टाकला आणि बदल घडवून आणायला उद्युक्त केलं, संपूर्ण वातावरण निर्मिती केली. हे सुद्धा पत्रकारितेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट आहे. आणि शेवटचं उद्दिष्ट म्हणजे मनोरंजन. पत्रकारितेचा कोर्स जर कोणी केला असेल तर ही उद्दिष्ट शिकवली जातात की पत्रकारितेची उद्दिष्ट काय, तर ही बेसिक उद्दिष्ट पत्रकारितेची. आणि दुसरीकडे सोशल मीडियाचं उद्दिष्ट काय,
सोशल मीडिया ज्यावेळी अस्तित्वात आला त्यावेळी त्याचं पहिलं आणि शेवटचं उद्दिष्ट ठरलं होतं. मी जुन्या काळातली गोष्ट करते, जेव्हा उदयाला आला तेव्हाची कनेक्टिव्हिटी, लोकांना लोकांशी जोडणं, हे सोशल मीडियाचं उद्दिष्ट जेव्हा तो निर्माण झाला, जन्माला आला, उदयाला आला तेव्हा होतं. फॅमिलीतले लोक दुरावलेले, त्यांना एकमेकांशी जोडणं. पुन्हा एकदा सांगते, सोशल मीडिया ही भारताची निर्मिती नाही, हे तिकडनं आलेलं लोण आहे, जिथे कुटुंबातले लोक एकमेकांशी जुळलेले नसतात, गणेशोत्सवाच्या सणाला सगळेजण एका घरी जमणारे नसतात, तिथे गरज निर्माण झाली व्हर्च्युअली जुळण्याची. त्यामुळे सोशल मीडियाचा उदय याच्यासाठी झाला की जे प्रत्यक्ष एकमेकांना जुळलेले नाही आहेत त्यांना निदान बाबा आपापल्या डबड्यांमध्ये पाहून तरी एकमेकांशी जुळा, एकमेकांच्या संपर्कात राहा, त्याची सोय होणं, यासाठी म्हणून सोशल मीडियाचा जन्म झाला. मग फॅमिलीनी कनेक्ट राहणं, फ्रेंड्सनी कनेक्ट राहणं, हळूहळू बिझनेसेसमध्ये कनेक्टिव्हिटी निर्माण होणं, तुम्ही आणि मी मिळून बिझनेस करूया, कोलॅबोरेशन्स होणं, हळूहळू त्याची व्याप्ती वाढत गेली, हळूहळू त्याचा एकंदरीत प्रचार प्रसार वाढत गेला आणि सोशल मीडियाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. आपण तुलना करतो आहोत आज सोशल मीडिया आणि पत्रकारिता या दोन गोष्टींची. मला असं वाटतं की बातमी मिळवणे हे जे पहिलं बेसिक उद्दिष्ट मी सांगितलं होतं पत्रकारितेचं, तर पहिला पत्रकार नारद असावा. जसा कीर्तनासाठी आद्य कीर्तनकार नारद आहे, तसा आद्य पत्रकार पण नारदच आहे. कारण तो इकडची बातमी तिकडे, तिकडची बातमी तिकडे सांगायचं काम करतो. हे आपण कायम वाचत आलो आहे आपल्या पौराणिक कथांमध्ये. मात्र नारदांनी जी बातमी दिली ती फॅक्च्युअल होती, हे महत्वाचं होतं. आणि म्हणून नारद हा सोशल मीडिया नव्हता, नारद हा पत्रकार होता. महत्वाची गोष्ट काय असते की पत्रकारितेमध्ये जेव्हा तुमच्यापर्यंत एखादी गोष्ट येते तेव्हा त्या गोष्टीच्या मुळाशी फॅक्ट असली पाहिजे, हे महत्वाचं आहे. बरेचदा ती बातमी ट्विस्ट होईल, बरेचदा त्या वृत्तपत्राचं धोरण चालवलं जाईल, बरेचदा त्या बातमीचा रोख ठरवला जाईल. आता उदाहरण सांगायचं तर मी तुम्हाला एक सांगू शकते की कशेडी घाटामध्ये एक अपघात झाला. 2 तास एकंदरीत सगळ्या गोष्टींना लागले, ते जखमी तिथे पडलेले होते, ॲम्ब्युलन्स बोलवली गेली, ती आली, जखमींना रुग्णालयात भरती केलं. ही बातमी 2 वृत्तपत्र वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला देतील. ज्याला प्रशासनाला झोडपायचं असेल तो म्हणेल तब्बल 2 तास जखमींना रुग्णालयात नेण्यात वाया गेले, आणि ज्याला प्रशासनाचं कौतुक करायचं असेल तो म्हणेल अवघ्या 2 तासात उपचार सुरू झाले. वाचक जो असतो, जनमतावर प्रभाव टाकणे हा जो उद्दिष्ट आहे पत्रकारितेचा आहे, हा वाचक या प्रभावामध्ये येऊन वाचतो. पण जरी बातमीचा रोख वेगवेगळा असला तरी अपघात झाला हे खरं आहे ना. मुळाशी असलेली जी फॅक्ट आहे ती पत्रकारितेमध्ये मान्य असते आणि ती पत्रकारितेच्या मुळाशी असते, हे तिचं पहिलं वैशिष्ट्य आहे. मुळात सोशल मीडियामध्ये तुम्हाला अचानक पॉपअप होईल एखादा मेसेज, अमुक अमुक XYZ सेलिब्रिटी यांचे दुःखद निधन, त्याच्या पुढे 25 वेळा RIP, आणि मग तो तुम्हाला ट्विटरवर सांगेल की अरे मी जिवंत आहे हो. फॅक्ट कुठे आहे? पत्रकारितेबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा पत्रकारिता ही फॅक्ट पासून सुरू होते, हे महत्वाचं आहे. आता मी नारदांचा उल्लेख केला, इतक्या वर्षांमध्ये पत्रकारितेमध्ये बदल होणं आवश्यक होतं, नैसर्गिक होतं, स्वाभाविक होतं. प्रत्येकच गोष्ट बदलली आहे, मग पत्रकारिता का नाही बदलणार? पूर्वीच्या काळी, आपण खूप पूर्वी नाही गेलो तरी सुद्धा, आता इथे आपण जिजाऊंच्या भूमीमध्ये आहोत, जिजाऊंची समाधी आम्ही त्याची माहेरची, बरं का, मी पण बुलढाणा जिल्ह्याची कन्या आहे, त्याच्यामुळे जिजाऊंच्या माहेरची मी. जिजाऊंनी शिवछत्रपतींवर बालपणीचे संस्कार केले, त्याच्यामध्ये त्यांच्याजवळ बातम्या होत्याच की नाही, निजामशाहीत काय चाललंय, आदिलशाहीत काय चाललंय, तेव्हा मुघल काय करतायत, या बातम्या असल्याशिवाय कसं काय त्यांनी घडवलं आपल्या मुलाला? ती त्या काळातली पत्रकारिता असणार. फक्त तिला पत्रकारिता हे नाव त्या वर्तमानपत्रामुळे, त्या लेखनामुळे पडलं, आणि आजही आपण ते नाव म्हणून ठेवलंय, जरी तिचं स्वरूप बदललं असलं तरी. मधल्या काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये पत्रकारितेने खूप जोर धरला होता. आपल्याला माहिती आहे
टिळकांची पत्रकारिता या महाराष्ट्राने पाहिलेली आहे, अत्र्यांची पत्रकारिता पाहिलेली आहे, अण्णासाहेब किर्लोस्करांची पत्रकारिता पाहिलेली आहे, अनेक दिग्गजांनी आपापल्या शिवरामपंत परांजपेंची पत्रकारिता पाहिली आहे. जनमतावर प्रभाव कसा टाकता येतो या सगळ्या लोकांनी आपल्या पत्रकारितेतून हे दाखवलं आहे. आपला निर्भीडपणा, आपला निष्पक्षपणा यातून दाखवलेला आहे. ही सगळी पत्रकारिता पाहून झाल्यानंतर आता आपण अशा स्थितीत आलो आहोत की आता आपल्या समोर एक मोठं आव्हान उभं आहे सोशल मीडियाचं, जे सेकंदात तुमच्यापर्यंत बातमी पोहोचवतं आणि त्याला तोंड देण्यासाठी म्हणून पत्रकारिता पण सबसे तेज हे आव्हान पेलायला तयार झाली आहे. मला एक गोष्ट आठवते, एक किस्सा असा ऐकला होता की एक सिंह होता, जंगलचा राजा. तो एका जंगलामध्ये एका झाडाखाली झोपलेला होता. त्या झाडाच्या वर काही टार्गट तरुण माकडं होती. त्या माकडांमध्ये पैज लागली की या झोपलेल्या सिंहाच्या पार्श्वभागावर चापट कोण मारून दाखवेल. एक माकड तयार झालं. तरुण माकड गरम रक्ताचं हळूच खाली आलं झाडावरून, त्या सिंहाच्या पार्श्वभागावर एक चापट मारली आणि उलट पावली वरती चढलं. पण गडबड एक झाली की सिंहाने पाहिलं. जंगलाचा राजा संतापला आणि अर्थातच त्याला पकडायला त्याच्या मागे लागला. माकड घाबरलं. आता अर्थात माकड असते, घाबरलं. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावर ते पळत सुटलं. खालून सिंह, वरून माकड, खालून सिंह, वरून माकड, चाललाय पाठलाग. शेवटी माकड थकलं. शेवटी त्याची एनर्जी, सिंहाच्या एनर्जी पुढे नाही टिकू शकत हो. माकडच शेवटी ते घाबरलं आणि एका झोपडीत गेलं. त्या झोपडीमध्ये एक मोबाईल होता. ते माकड असं मस्त चटाईवर मांडी घालून बसलं टेकून आणि ते मोबाईल पाहत बसलं. जणू काही आपण आधीपासूनच इथे मोबाईल बघत बसलो आहोत. सिंह तिथे आला, झोपडीमध्ये पाहिलं आणि म्हणाला, काय रे, इथून एक माकड गेलं का आत्ता? माकड म्हणाला, कुठलं माकड? ते सिंहाला मारून पळालं ते. याच्यावरती सिंहाची रिॲक्शन काय होती? एवढ्या लवकर व्हिडिओ व्हायरल झाला? माकडाच्या हातात मोबाईल आहे. सिंहाला म्हटलं की व्हिडिओ व्हायरल झाला. यांनी पाहिलं आपल्या पार्श्वभागावर बसलेली. काय आहे? इतकी तेज पत्रकारिता आजच्या काळाला हवी आहे. आजची जी तरुण पिढी आहे ना, त्यांना फुरसत नाही हो, फुरसत नाही. माझ्या पिढीला फुरसत होती. आम्ही बसून वाचायचो मस्त तासन तास. कॉलेजच्या रिडिंग रूम मध्ये आम्ही प्रत्येक पेपर वाचायचो. काय घाई नसायची आम्हाला. आताच्या पिढीला सगळं असं पाहिजे असतं. क्षणात जो लवकरात लवकर देईल तो त्यांना हवा असतो. आणि त्या दृष्टीने पत्रकारिता सुद्धा बदलणार. सबसे तेज कोण सांगेल याच्या नादी लागणार. एखाद्या वेळेला काही गोष्टींकडे दुर्लक्ष होणार, एखाद्या वेळेला एखादा मुद्दा सुटून जाणार. या गोष्टी सुरू झाल्या. उद्देश हा होता की सोशल मीडियाला तोंड देणं. पण एक महत्त्वाची गोष्ट पत्रकारिता विसरते की काय मला कळत नाही, किंवा वाचक विसरतोय का, किंवा आपण विसरतो आहोत का, की पत्रकारितेला जी ऑथेंटिसिटी असते, जी अधिकृतता असते, ती सोशल मीडियाला नाही आहे. तुम्ही वर्तमानपत्र वाचा, त्याच्यामध्ये शेवटच्या पानावर बारीक अक्षरात एक लिहिलेलं असतं की संपादकीय जबाबदारी अमुक अमुक. आणि ॲक्सिडेंट झाला ही बातमी जर पेपरमध्ये छापून आली तर तो त्या दिवशी झालेला ॲक्सिडेंट असतो. सोशल मीडियावरती बऱ्याच दिवसांपूर्वी एक फोटो एका हवालदारांचा व्हायरल झाला होता. त्याच्यावर त्यांचा फोन नंबर सकट वगैरे, ॲक्सिडेंटची बातमी बितमी. माझा नवरा पत्रकार, माझ्या नवऱ्याने त्याला फोन केला आणि का हो काय ॲक्सिडेंट? तो म्हणाला, साहेब माफ करा हो, 5 वर्षापूर्वीचा व्हायरल फोटो आहे, मला लोक अजून फोन करतायत. 5 वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट आत्ता झाल्यासारखा मनुष्य फॉरवर्ड करतो. हे व्हेरीफाय सुद्धा केलं जात नाही, याची पडताळणी सुद्धा केली जात नाही की हे खरंच झालंय का. अहो, काही दिवसापूर्वी मला असा किस्सा वाचायला मिळाला. बरेचदा आपल्या व्हॉट्सॲपवरती, आपल्या फेसबुकवरती एखादी छोटी मुलगी हरवली आहे असा फोटो सकट एक आवाहन असतं. सॉरी, तिच्या घरच्या लोकांनी सांगितलेलं असतं की तुम्हाला जर ही मुलगी कुठे सापडली सॉरी तर तिच्या आम्हाला कृपया फोन करून कळवा किंवा त्या मुलीचा पत्ता द्या, योग्य ते बक्षीस देण्यात येईल वगैरे वगैरे. असा एक फोन
त्या हरवलेल्या मुलीच्या घरी गेला आणि त्या फोन करणाऱ्याने सांगितलं की नाही, मला मुलगी नाही सापडली आहे, मिळाली का पण? आणि गंमत सांगते, ती बातमी इतकी जुनी होती, तो फोटो इतका जुना होता की त्या दिवशी त्या मुलीचा साखरपुडा होता. त्या मुलीच्या साखरपुड्याच्या दिवशी त्या नवरदेवाच्या फोनवरती फोटो आला होता, हरवली आहे, सापडल्यास योग्य बक्षीस देण्यात येईल. इतक्या जुन्या बातम्या सोशल मीडियावरती सर्रास व्हायरल होतात. लोक इतक्या पोटतिडकीने ते फॉरवर्ड करतात, जणू काही ते फॉरवर्ड केलं नाही तर आभाळ कोसळणार आहे असं लोकांना वाटायला लागतं. पब्लिक जर्नलिझम जे आहे ना, ते फार भयंकर आहे बाबा. हे जोपर्यंत जर्नलिस्ट लोकांच्या हातात होल अँड सोल पत्रकारिता असेल, तोपर्यंत निदान काही त्याला ऑथेंटिसिटी असेल, निदान काही त्या पत्रकारितेची मूल्य सांभाळली जातील असं आपण समजू शकतो. की पब्लिक जर्नलिझम आणि क्राऊड जर्नलिझम जेव्हा सुरू झालं ना, तेव्हा हे फार भयंकर पातळीवर गेलं. वाटेल त्याला वाटेल ते वाटतं, वाटेल तो वाटेल ते लिहितो. पूर्वी तुम्ही संपादकाला पत्र लिहिलं, छापायला पाठवलं, ते सुद्धा एडिट व्हायचं, सेन्सॉर व्हायचं, ते छापण्यालायक आहे की नाही, रिजेक्ट व्हायचं. न छापली गेलेली कितीतरी पत्र असतील, कितीतरी आपल्यापैकी कोणी पाठवली असतील, त्यांची छापली नाही गेली, असंही झालं असेल. इथे प्रश्न असा आहे की आपणच लिहायचं आणि आपणच पब्लिश करायचं, कोणाची आडकाठी आहे? आणि मग सगळी मूल्य पायदळी उडवायची, आपल्याला वाटेल ते लिहायचं आणि आपल्याला वाटेल तेव्हा वाटेल त्या प्लॅटफॉर्मवरून ते सोडून द्यायचं. असा एखादा छू करून देतात की नाही एखाद्या रस्त्यावरच्या कुत्र्याला, तशी एखादी बातमी छू करून समाजामध्ये सोडून द्यायची आणि लोकांना खळबळजनक काहीतरी द्यायचं आणि स्वतः मस्त करून मजा बघायची. असं ह्या सोशल मीडियावरती लिहिणाऱ्या लोकांचा अजेंडा असतो. तुम्हाला कितीतरी, आता आपण साहित्यिक ग्रुपमधले, आपले खूप सारे ग्रुप्स हे साहित्यिकांचे ग्रुप्स असतात आणि अशा ग्रुपमध्ये एखादी मस्त मोठी पोस्ट येते की पु ल देशपांडे यांची अतिशय सुंदर गाजलेली कविता. तेव्हा कळतं पु ल देशपांडे कवी पण होते. अरेच्या, बरं ती त्यांची नसतेच हे पण आपल्याला माहिती असतं. पण काही लोक असे असतात जे इतक्या भक्तिभावाने ती पुढे पाठवतात की ती व्हायरल होते. कितीतरी पोस्ट वपूंच्या नावानी, पुलंच्या नावानी, विवेकानंदांच्या नावानी, APJ अब्दुल कलाम यांच्या नावानी वाटेल ते पसरतं. आम्हाला पण येतात अशा बऱ्याच पोस्ट. आणि मग अशा वेळी अध्यक्ष या नात्याने सुजाता सांगते की ही शैली वपूंची वाटत नाही. आणि मग सगळे पटापट बोलतात की नाही हे वपूंचं नाहीच आहे. तोपर्यंत ती 4 ठिकाणी फॉरवर्ड झालेली असते. काय म्हणायचं आलं की पत्रकारिता आहे. अशा फालतू गोष्टींमुळे पत्रकारितेला धोका पोहोचेल मला नाही वाटत. पत्रकारितेमध्ये जी जबाबदारीची जाणीव आहे, पत्रकारितेमध्ये जी जबाबदारी घेण्याची धमक आहे, ती सोशल मीडियामध्ये कुठेही दिसणार नाही. सोशल मीडियावरती कन्फ्युजिंग पोस्ट कितीही प्रकारच्या येऊ शकतात, पण पत्रकारितेमध्ये जे ठाम प्रतिपादन केलं जातं, तो पाया, तो भक्कमपणा सोशल मीडियाला आजही नाही आहे, पूर्वी पण नव्हता आणि भविष्यात पण नसणार आहे. सोशल मीडियामध्ये एक गंमत अशी आहे की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उदय झाल्यानंतर तुम्ही काय वाचता याचा डेटा जमा होतो आणि तुम्ही जे वाचता तेच तुमच्या समोर येतं. म्हणजे तुम्ही भक्त असाल तर तुम्हाला भक्तांचंच साहित्य वाचायला मिळतं, तुम्ही जर विरोधक असाल तर विरोधाचंच साहित्य तुम्हाला वाचायला मिळतं. तुमचे समज आणखी पक्के करायचं काम केलं जातं, तुम्हाला 10 पैशात विकलं जातं. तुमची किंमत आज 10 पैसे पर माणूस आहे. माझे इंग्लिशचे क्लासेस आहेत, मी महाराष्ट्रभर, राज्यभरातून, देशभरात माझ्याकडे स्टुडंट्स असतात. मला ऑफर्स येतात लोकांच्या की 75,000 विद्यार्थ्यांचा डेटा तुम्हाला आम्ही पाठवतो 5,000 रुपयामध्ये. 75,000 विद्यार्थ्यांचा डेटा 5,000 रुपयामध्ये मला मिळत असेल तर एखादा धंदेवाईक असेल, क्लासवाला, तो घेईल आणि मग त्याचा उपयोग करेल. म्हणजे तुम्ही आज सोशल मीडियावरती वापरता, तुमची किंमत 10 पैसे माणूस, या किमतीला तुम्ही विकले जातात. जनमत घडवलं जातं, माणसांचं ब्रेन वॉशिंग केलं जातं, रुथलेसली केलं जातं. हा रुथलेसनेस पत्रकारितेमध्ये नव्हता, नाही आणि नसणार आहे. हा पत्रकारितेवर सामान्य माणसाचा विश्वास आहे. ज्यावेळी सामान्य माणूस एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो त्यावेळी त्याला काहीतरी आधार असतो.
आज पत्रकारितेसमोर अनेक आव्हानं आहेत, ज्याच्यामध्ये मिसइन्फॉर्मेशन जे सोशल मीडियामधनं येतं ते एक आव्हान आहे. त्याला मोडून काढत योग्य बातमी पत्रकारितेने लोकांपर्यंत जर पोहोचवली तर या आव्हानाला योग्य पद्धतीने तोंड देता येईल. त्यांना फास्ट सगळं करता येतं, 2 मिनिटात बातमी व्हायरल करता येते. पत्रकारितेने पर्याय शोधलाय. इनशॉर्ट सारखं हे ॲप आहे, त्याच्यामध्ये पटकन बातमी मिळते, 60 शब्दांच्या आत मिळते. आता हे 60 शब्दांच्या आत का गरज पडली तर वाचनाचा स्पॅन कमी झालाय. सोशल मीडियामुळे लोक जास्त वेळ वाचू शकत नाही आहेत. नवीन पिढी जास्त वेळ मोठी पोस्ट वाचू शकत नाही आहे. त्यांना बातमी देणं गरजेचं आहे, ऑथेंटिक देणं गरजेचं आहे. अशा वेळी इनशॉर्ट सारख्या बातम्या 60 शब्दांच्या आत पत्रकारितेची बाजू सांभाळत आजही उभ्या आहेत. उद्या सुद्धा नवीन प्लॅटफॉर्म्स येतील, पत्रकारितेला आणखी नवीन खंदेवीर मिळतील. सोशल मीडिया येत जात राहील, त्याच्या फुग्यांना टाचण्या मारण्याचं काम पत्रकारही करतील. त्याचबरोबर सामान्य माणसांनीही ते करणं आवश्यक आहे, कारण शेवटी खऱ्याच्या बाजूनी उभं राहणं, ऑथेंटिक गोष्टीच्या बाजूनी उभं राहणं, खोट्या गोष्टी दाखवून बुडबुडे उडवणाऱ्याच्या विरोधात काहीतरी ठाम निर्णय घेणं हे जनसामान्यांच्या हातात आहे. कारण पत्रकारिता म्हणजे जनसंवाद, पत्रकारिता म्हणजे लोकांशी असलेला संवाद. आणि हा एकतर्फी जर पत्रकारितेमध्ये होत असेल तर तिकडनं सुद्धा संवाद म्हणून, त्याला रिस्पॉन्स म्हणून आज आपली भूमिका आपण घेणं गरजेचं आहे. ही भूमिका ज्या क्षणी वाचक घेईल, ज्या क्षणी सुजाण नागरिक घेईल, त्या क्षणी पत्रकारिता आपल्या स्थानावर अढळ राहिलेली दिसेल आणि सोशल मीडियाचा फुगा फुटलेला दिसेल. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार आणि वाचत राहा. धन्यवाद. आपण थोडक्यात या ठिकाणी मांडणी केली. उद्दिष्टे पत्रकारितेची आणि सोशल मीडियाची आपण या ठिकाणी मांडली. नारळाचा आपण खास उल्लेख केला आणि मेसेज फॉरवर्ड करताना काळजी घेण्याचा एक आपण या ठिकाणी सुचवलेला आहे की आला मेसेज की लगेच फॉरवर्ड केला असं न करता थोडंसं कुठेतरी आपल्या पत्रकारितेमध्ये वस्तुनिष्ठता येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सोशल मीडिया हा अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. अनेक त्यामुळे चांगल्या गोष्टी आलेल्या आहेत, पण त्यातलं जे कुठेतरी चुकीचं होत आहे त्यावर आपण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. यावर आपण टिप्पणी केली. सर्वांना विनंती की आपण कृपया 10 मिनिटाची जी वेळ आहे ती आपण सगळ्यांनी पाळूया आणि त्यामुळे सगळ्यांचं या ठिकाणी आपल्याला विवेचन नीटपणे ऐकता येईल. त्यासाठी वेळेचं बंधन पाळण्याची पुन्हा एकदा विनंती करतो. आणि यानंतर पुढच्या वक्त्यांना आमंत्रित करतो श्री धनंजय अरुण देशमुख. या ठिकाणी 1 मिनिटामध्ये देतो. पुणे येथे त्यांचा जन्म झालेला आहे. प्राथमिक शिक्षण महाडमध्ये झालं. LLB पर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या 16 वर्षाखालील मुलांच्या संघातून ते क्रिकेट खेळलेले आहेत. सन 2000 पासून 11 वर्ष रायगड जिल्ह्यात क्रमांक 1चे टेबल टेनिसपटू म्हणून त्यांनी बहुमान मिळवलेला आहे. कायदे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय खेळांमध्ये टेबल टेनिसमध्ये गोल्ड मेडल मिळवून राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची किमया त्यांनी साध्य केलेली आहे. म्हणजे सोन्याचा माणूस आपल्यासोबत आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा 2008 सालापासून 11 पर्यंत महाड तालुका काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव काम केलेलं आहे. छत्रपती शिवाजी विद्यालय टेमघरचे चेअरमन म्हणून ते सन 2000 पासून आजपर्यंत कार्यरत आहेत. शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी शासनाकडे पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसंबंधात म्हणजे DCPSमध्ये त्या प्रश्नामध्ये त्यांनी गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे आणि कर्मचाऱ्यांची बाजू ते सातत्याने प्रकर्षाने मांडत आहेत. असे महाडचे सुपुत्र म्हणूया माननीय श्री धनंजय अरुण देशमुख यांना मी आजच्या या सोशल मीडियामुळे पत्रकारिता धोक्यात आली का या परिसंवादाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अध्यक्ष, सर्व मान्यवर, या सभागृहामध्ये उपस्थित आदरणीय मधुबाई, सर्व मान्यवर आणि श्रोतेगण, एक ज्वलंत विषयाला या निमित्ताने आपण हात घालतो. पत्रकारिता हा खऱ्या अर्थाने देशाच्या स्वातंत्र्याचा एक पाया म्हणून आपण त्याच्याकडे पाहत आलो. ज्या पत्रकारितेने आपल्याला
गुलामगिरीतनं मुक्त केलं. देशाला स्वातंत्र्य मिळवून देत असताना इंग्रजांविरुद्ध इंग्रजांच्या ज्या जुलमी राजवटीची पोलखोल केली आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये स्वातंत्र्याचा अंकुर उमटवला आणि त्यातनं आजचे दिवस आपली पिढी पाहते. याचं जर मूळ श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते स्वातंत्र्य सैनिकांबरोबर त्यांच्या इतकंच मोलाचं काम करणाऱ्या पत्रकारांना द्यावं लागेल. हे पूर्ण स्वातंत्र्य लढ्यापुरताच मर्यादित होतं असं नाही. साहेब, जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला तेव्हा सुद्धा मुंबई महाराष्ट्राची आहे, ती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. याच्यासाठी सर्वात प्रभावी भूमिका जर कोणी घेतली असेल तर ती पत्रकारांनी घेतली. ती त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. पण त्याच्यामध्ये प्रल्हाद केशव अत्रे असतील, श्रीपाद डांगे असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, या मंडळींनी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून मुंबई आपली कशी आहे हे तत्कालीन सरकारला पटवून द्यायचं काम केलं आणि त्यातनं आज आपण संयुक्त महाराष्ट्र बघतो. 106 हुतात्म्यांच्या बलिदानाचं जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये या पत्रकारांचं सुद्धा आहे. बाळशास्त्री जांभेकरांची परंपरा लाभलेली ही कोकणाची माती, इथनं ही पत्रकारिता सुरू झाली. पण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडत आजचे स्वातंत्र्याचे दिवस दाखवायचं काम खऱ्या अर्थाने या पत्रकारांनी केलेलं आहे. आजचा आपला जो विषय त्या विषयाकडे जाताना जर आपण एक 10 वर्ष 15 वर्ष मागे गेलो, सोशल मीडिया म्हणजे 2011 नंतर खऱ्या अर्थाने फेसबुक आलं आणि सोशल मीडिया जोमाने फोपावायला लागला. माझ्यासारखा तरुण जेव्हा हातात मोबाईल आला किंवा कम्प्युटरमध्ये इंटरनेट आलं तेव्हापासनं मग तो याहू मेसेंजर असेल तिथपासनं आम्हाला एकमेकाशी कनेक्टिव्हिटीसाठी सोशल मीडिया वापरायची सवय होती. सुरुवातीला ईमेल आला, ईमेल नंतर याहू मेसेंजर आला, मग छोटे छोटे मेसेज पाठवता यायला लागले आणि मग ऑर्कुट नावाचं एक भारतीय सोशल मीडिया ॲप होतं ज्याच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटीची सुरुवात झाली. त्या ऑर्कुटला सुद्धा घेऊन फेसबुक मोठं झालं. आज जेव्हा आपण या सोशल मीडियाकडे बघतो तेव्हा प्रामुख्याने प्रत्येकाच्या हातात असणाऱ्या मोबाईलमध्ये फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर यांसारखी ॲप आपल्याला दिसतात. ही ॲप म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. हे आज या विषयाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सांगायची वेळ का आली. जेव्हा 90च्या दशकामध्ये दूरचित्रवाणी क्षेत्रामध्ये क्रांती झाली आणि ही क्रांती होत असताना 7च्या दूरदर्शन बातम्या आपल्या आयुष्यामध्ये जे महत्व धरून होत्या ते स्थित्यंतर झालं. आजतक सारखा चॅनल आला आणि तो 24 तास आपल्या परिसरामध्ये घडणाऱ्या बातम्यांची आपल्याला माहिती देऊ लागला. हे जेव्हा स्थित्यंतर झालं तेव्हाही असाच प्रश्न पडला की वर्तमानपत्र कुठं मागं पडतील का काय किंवा पत्रकारिता कुठं मागं पडेल का काय. पण तसं काही झालं नाही. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पत्रकारितेबद्दल असणारी विश्वासार्हता. आपण आज सुद्धा मी अनेक शाळांमध्ये जातो, विद्यार्थ्यांची चर्चा करतो आणि मग एका बालभवनमध्येच काही विद्यार्थ्यांना मी माझे जुने सहकारी होते आणि त्यांना भेटायला गेलो. माझं 4थी पर्यंतचं शिक्षण तिथं झालं होतं. मग आमचं ते रियुनियन वगैरे सगळा कार्यक्रम होता आणि मग तिथे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी आम्हाला शाळेने दिली आणि मग त्यांच्याशी बोलताना मी सहज विचारलं, अरे बाबा हे अमुक गोष्टी आहे, मग हे तू खरं कसं बांधतोस? तो म्हणतो मी वर्तमानपत्रात वाचतो. ही वर्तमानपत्राची विश्वासार्हता आज सुद्धा आपल्या मनामध्ये तेवढीच घट्ट रुजलेली. सोशल मीडियामध्ये आपल्याला काय कळतंय हे आपण पहिले समजून घेतलं पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला तेच कळतंय जे पत्रकार आपल्याला सांगू इच्छितात. पत्रकार याची ऑथेंटिसिटी हा जो एक भाग आहे तो तपासण्याची मात्र आता गरज सोशल मीडियामुळे निर्माण झाली. एखादी बातमी तुम्हाला वर्तमानपत्राच्या फ्रेममध्ये सोशल मीडियावर दिसते, पण ती खरोखर त्या वर्तमानपत्राची आहे याची कुठलीही गॅरंटी
त्या ठिकाणी नाही. त्याच्या विरोधाभास म्हणून जेव्हा एखादं वर्तमानपत्र आपल्या समोर येतं तेव्हा जसं मॅडमने सांगितलं की त्याच्यामध्ये त्याचा संपादक आहे, ते कोणी लिहिलं याची माहिती आहे, त्या पत्रकाराची माहिती आहे, ती बातमी कोणी दिली आहे, आणि मग त्यातनं त्याची सत्यता आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगावी लागत नाही. माझे मित्र चंद्रहास नगरकर इथे आहे. एखादी बातमी जर चंद्रहास नगरकरांनी दिली तर ती बातमी चंद्रहास नगरकर त्या ठिकाणी गेले होते असं आपण मानून ती खरी असं प्रमाण मानतो. पण आजही या सभागृहामध्ये बसणारा प्रत्येक सुजाण नागरिक हे मानून चालतो की सोशल मीडियाची ऑथेंटिसिटी अजूनही त्या स्तरावर पोचलेली नाही की आपण सोशल मीडियामध्ये आलेल्या प्रत्येक गोष्टीला खरं मानतो. देशामध्ये जशी 90च्या दशकामध्ये टेलिव्हिजनची क्रांती झाली आणि वर्तमानपत्र मागं पडतील का भीती निर्माण झाली, तशीच कालांतराने ज्या वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवत आज प्रत्येक वर्तमानपत्र तुम्हाला सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्ही कुठलंही वर्तमानपत्र घ्या, जे तुम्हाला दुसऱ्या दिवशीपर्यंत वाट बघायला लागत होतं, ती महाराष्ट्र टाइम्सची बातमी तिथे घटना घडते आणि ती फेसबुकच्या महाराष्ट्र टाइम्सच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला 20, 25, 50 मिनिटांमध्ये तुमच्या हातात असते. तोच पेपर, तीच बातमी उद्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात येणार आहे. पण सोशल मीडियामुळे पत्रकारिता सुद्धा गतिमान झाली, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल. जे पत्रकार वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्याकडे 24 तासांनी पोहोचत होते, तेच पत्रकार आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक तत्परतेने, अधिक तात्काळ आपल्यापर्यंत पोहोचतायत. हा सुद्धा त्यातला एक अतिशय महत्वाचा भाग. पत्रकारितेवरती धोका येण्याचा प्रश्नच नाही. पुढे साहेब, पत्रकारिता जर धोक्यात आली तर ती पत्रकारांच्या वागण्यामुळेच येईल. दुसरं कुठलंही माध्यम पत्रकारांना अडचणीत आणू शकणार नाही, हे या वेळेला नमूद करावं लागेल. अंजना ओम कश्यप या आपल्याला तर सांगायची आवश्यकता नाही. नोटबंदी झाली आणि त्यांनी एक टीव्ही शो केला. त्या टीव्ही शो मध्ये त्यांनी अगदी ठासून सांगितलं, आज ही जी 2000ची नोट काढली आहे, या 2000च्या नोटमध्ये चिप आहे आणि त्या मायक्रोचिपच्या माध्यमातून तुम्ही हे पैसे कुठे लपवता हे भविष्यात सरकारला कळणार आहे. कित्येक जणांनी ती 2000ची नोट लॅबमध्ये जाऊन टेस्ट केली की बाबा खरंच काय असं आहे का. तसं काय आढळलं नाही. त्याच्यामुळे पत्रकारितेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान जर काय असेल तर ते विश्वासार्हता टिकवण्याचं. सोशल मीडिया वगैरे हे काय पत्रकारितेसमोरचं आव्हान नाही, ते पत्रकारितेला मिळालेलं वरदान आहे. त्या माध्यमातून पत्रकारिता अधिक गतिमान झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करत आपल्याला आपला देश अधिक उंचीवर नेण्याची संधी या निमित्ताने आहे. आपल्याला ह्या गोष्टी बारकाईने बघितल्या पाहिजेत. स्थित्यंतरा आपण स्वीकारत येतो. आपल्या हातामध्ये सुरुवातीला जो फोन होता घरातला मोठा, जो काळा डब्बा असायचा आणि त्याच्यावरती आपण नंबर डायल करायचो, तिथपासून आजपर्यंतचा हा अद्ययावत मोबाईल, इथपर्यंतचं जसं स्थित्यंतर आपण स्वीकारलं तसंच आपल्या आयुष्यामध्ये झालेला बदल, कागदाचा पेपर सोडून, वर्तमानपत्र सोडून, जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे ऑथेंटिक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते ती सुद्धा आपण तितक्याच सहजपणे स्वीकारलेली आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी पत्रकारांपुढे आव्हान ठरतील असं मला वाटत नाही. पण परवा एक बातमी वाचण्यात आली. बातमीचं हेडिंग होतं, बुलाती है मगर जाने का नहीं. हे बातमीचं वरती हेडिंग आणि हेडिंगच्या खालची बातमी होती, प्रेयसीने प्रियकराचा खून केला, घरात गाडलं, त्याच्यावरती कॉट टाकली आणि 15 दिवस ती तिथंच झोपत होती. असं जर पत्रकारांनी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला तर तो काय सांगतोय हे कळेपर्यंत तो मला ती बातमी पूर्ण 3 वेळा वाचायला लागली. आणि तरी सुद्धा त्याचं हेडिंग मी तपासून बघितलं, नवभारत टाइम्सचं, बुलाती है मगर
जाने का नहीं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थाने आव्हानात्मकरित्या बघितल्या पाहिजेत. पत्रकारिता अधिक सक्षम होणं गरजेचं आहे. मगाशी माझ्या आधी निवेदकांनी सांगितलं की बुसकुटे साहेब महाराष्ट्राच्या राजकारणांवरती अतिशय सुंदर विवेचन करतात. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तिथं सादर होतो काय आणि संजयजी आपल्याला टी व्हीवर दिसतात काय, एवढाच विषय गेले 10, 12, 15 वर्ष मी बघत आलेलो आहे. अर्थसंकल्प सादर झाला की त्याची चिरफाड करायचं काम पहिलं जर कोण करत असतील तर संजयजी करतात. मी त्यांना ह्या निमित्ताने एकच विचारतो, त्या अर्थसंकल्पामध्ये दरवर्षी आपलं सरकार पत्रकारांसाठी तरतूद करतं, काही ना काहीतरी आहे. मग अधिकचं काम व्हायला पाहिजे हे मला मान्य आहे. सोशल मीडियासाठी काही कुठली तरतूद केली आहे असं कुठं आपल्याला दिसत नाही. पत्रकारिता हाच सरकारच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. सोशल मीडिया नाही, सोशल मीडिया राहणार, तो आपल्या बरोबर राहणार, पण त्याच्या बरोबरच पत्रकारिता सुद्धा आपल्या बरोबर राहील. फक्त त्यांनी त्यांची विश्वासार्हता उंचवण्याची गरज आहे. एवढंच या परिसंवादाच्या निमित्ताने सांगतो. आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. अधिकचा वेळ देत नाही, आमच्याकडे चिठ्ठ्या देण्याचा प्रकार नाही. आम्ही राजकीय व्यासपीठावर असतो तेव्हा झब्बा ओढतात, तसा माझा झब्बा ओढू नये असं मला मनापासून वाटत असल्यामुळे आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळच आली नाही झब्बा ओढण्याची, कारण अत्यंत समयोचित असं आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, आपले विचार मांडले. पत्रकारिता कधीच धोक्यात येणार नाही. फक्त पत्रकारितेने आपली विश्वासार्हता कायम जपली पाहिजे, हा एक खूप मोठा संदेश आपण या निमित्त दिलेला आहे. आणि सोशल मीडिया हे नक्कीच पत्रकारितेला पूरक ठरलेलं आहे. त्याच्यामुळे पत्रकारिता वेगवान झालेली आहे, असाही आपण आपला या चर्चेचा या ठिकाणी मुद्दा होता. धन्यवाद सर. यानंतर मी पुढच्या वक्त्याला या ठिकाणी निमंत्रित करण्यापूर्वी श्री गणेश कोळी यांचा परिचय करून देतो. अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा, केंद्रीय प्रतिनिधी रायगड जिल्हा, संपादक पनवेल टाइम्स, लोकसत्ता, कृषीवर, नवभारत, प्रहार या वृत्तपत्रात प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. माझी पत्रकारिता पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं. त्यांनी संपादित केलेलं नवी मुंबईतील कवींच्या कवितांचा ओंजळीतील शब्दफुले हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामध्ये अनेकांच्या इथं जे उपस्थित आहेत त्यांच्या कवितांचा समावेश केलेला आहे. माझी स्वतःची सुद्धा त्यामध्ये कविता आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं आणि अतिशय नेत्रदीपक असा तो सोहळा त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला. कवितेची कार्यशाळा, मराठी भाषा दिन, जागतिक महिला दिन आणि पोपटी कवी संमेलन आदी कार्यक्रमांचे ते अत्यंत उत्तम प्रकारे आणि भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये नेहमीच आयोजन करत असतात. याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. मी माननीय श्री गणेश कोळी यांना इथं पाचारण करतो की त्यांनी आपला विषयाची मांडणी करावी. अध्यक्ष सन्माननीय संजय बुसकुटे, सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मधुबाई, आजचा विषय छान निवडलेला आहे. खरं तर 6 जानेवारी 1832 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीचं पहिलं दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं. आज देशात बघितलं तर उत्तर प्रदेश 1 नंबरला आहे आणि महाराष्ट्र 2. आपला विषय आजचा आहे की पत्रकारिता सोशल मीडियावर धोक्यात येणार आहे. धोक्यात येणार नाही, पण धोक्याची घंटा मात्र नक्की आहे असं मला वाटतं. माझं व्यक्तिगत मत आहे. आज मला वाटतं आपली शेवटची पिढी असेल की आपण पेपर वाचायला मागेल किंवा तो घरी येईल असं मला काही शक्यता कमी वाटते. तर ही एक धोक्याची घंटा आहे अशी असं मला वाटतं. आपण जर आपल्या वयाचे जे आहोत, मग महिला पुरुष असतील, की आपण सकाळी चहासोबत आवडीने पेपर, त्या बातम्या, वेगवेगळे सदर असतील किंवा रविवारच्या पुरवण्या असतील, अगदी त्या चवीने वाचतो किंवा आवडीने वाचतो. ते आजच्या पिढीमध्ये आपल्याला दिसत नाही. नंतर सोशल मीडिया हे फास्ट झालेलं आहे की मी स्वतः एक वेबसाईटचं काम करतो. जर वेबसाईटला मी आत्ता ह्या कार्यक्रमाची बातमी पाठवली तर ती मला सेकंदात कळते की माझ्याकडे 5,000 लोकांनी बघितले की 3,000 लोकांनी बघितले. ती बातमी उद्या उद्या वाचणार नाही, ते आत्ता लोक वाचतील, त्याचे फोटो वाचतील, त्याचे व्हिडिओ पाहतील. म्हणजे एवढं सोशल मीडिया फास्ट झालेलं आहे. मला या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शहरीकरणामध्ये बघा, आज कोणी उठतो पत्रकार होतो.
ज्याच्या हातामध्ये मोबाईल, तो शूटिंग काढणार, स्टेटमेंट घेणार, झालं लगेच तो बातमी बनवणार, मग त्याचं यूट्यूब चॅनल असेल. म्हणजे सोशल मीडियावर एवढं फास्ट झालं की तुम्हाला दुसऱ्याची वाट बघावं लागत नाही, एवढं सोशल मीडिया फास्ट झालेलं आहे. मग आपण म्हणतो की वृत्तपत्र सुद्धा याचा धोका निर्माण झालेला आहे. मग त्यांनी काय केलेलं आहे की स्वतःची पानं त्यांनी मोबाईलवर त्यांच्या साईटवर आणलेली आहे. त्याच्याप्रमाणे ते छोटे छोटे बातम्यांचे व्हिडिओ टाकतात. मग ABP माझा असेल, साम TV असेल, सगळे वृत्तपत्र, पेपरसुद्धा आता तसं करावं. लोकसत्ता असेल, सकाळ असेल, छोट्या छोट्या बातम्या, एखादा प्रसंग घडला, एखादी घटना घडली, एखादी बातमी असेल, ते सुद्धा छोटे छोटे बातम्यांचे ते व्हिडिओ टाकतात आणि त्याचा वरचा संदर्भ देतात. म्हणजे एवढं फास्ट सोशल मीडिया झालेलं की ज्याचा प्रिंट मीडियाला सुद्धा आज आधार घ्यावा लागतो असं मला वाटतं. वृत्तपत्रांनी ऑनलाईन बातम्या ह्या सुद्धा सुरू केलेल्या आहेत. म्हणजे की लोकांना त्याचं उशिरा बातम्या न देता त्या लगेच कळाव्यात, इतकं फास्ट सोशल मीडिया झालेलं आहे. आज आपण कोरोनाचा काळ बघितला तर त्याच्यामध्ये वृत्तपत्रांची संख्या कमी झालेली आहे. मुंबईतलं DNA पेपर बघितलं तर बंद पडलेलं आहे. हळूहळू वृत्तपत्रांची संख्या कमी होत चाललेली आहे. वृत्तपत्रांच्या पानांची संख्या कमी होत चाललेली आहे. वृत्तपत्र विक्रेते कमी होत चाललेले. कोरोना काळामध्ये तर अनेकांनी वृत्तपत्र विक्रेत्यांनी व्यवसाय बदलले. हेही आपल्याला त्याचा एक धोक्याची घंटा जाणवते. आणि वाचक कमी का होतात त्याचा एक मुद्दा आपण बघितला तर मराठीतून शिक्षण घेणारे कमी आहेत आणि इंग्रजीतून शिक्षण घेतात मराठीचा वाचक, तो तरुण पिढी असेल किंवा आपल्या वयातला तेही कमी झाले त्याच्यामध्ये. आणि मगाशी आदिती त्यांनी सांगितलं की सोशल मीडिया म्हणजे आयुष्य नाही. प्रिंट मीडियाला शासनाने जाहिरातींचा दर्जा दिलेला आहे, सरकारी जाहिरात दिलेला आहे. एक नोंदणीकृत वृत्तपत्रांना त्यांना एक सुरक्षितता दिलेली आहे. तसं सोशल मीडियाला आजही सुरक्षितता शासनाने काही दिलेली नाही. त्याची काही नोंदणी अजून कुठे अशी झालेली दिसत नाही. म्हणजे ते त्यांना काही संरक्षण नाही आहे. म्हणजे जेवढी विश्वासार्हता प्रिंट मीडियावर आहे तेवढी विश्वासार्हता आपण तिथे नाही त्याच्यामध्ये दिसत आपल्याला. पण मला एकच म्हणायचं आहे की सोशल मीडिया हे फास्ट होत चाललेलं आहे की ती धोक्याची घंटा आपल्याला म्हणावी लागेल की आपण त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. त्याच्यासाठी जास्तीत जास्त आपण वृत्तपत्रांचा खप वाढला पाहिजे, वृत्तपत्र विक्रेते वाढले पाहिजे. आणि जसं सोशल मीडियाला आपण म्हणतो की त्याला पर्याय हा एक असू शकेल असं मला वाटतं त्याच्यामध्ये. आणि एकंदरीत आपण सर्वांनी त्याला हातभार लावावा अशी मी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.